आज आपल्या पॉडकास्टमध्ये येत आहेत अशोक देशमाने, स्नेहवानचे संस्थापक. त्यांनी सुरू केलेल्या या संस्थेमुळे अनेक दुष्काळग्रस्त शेतकरी मुलांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळतं आहे. या वंचित मुलांचे संगोपन आणि शालेय शिक्षण एवढंच स्नेहवानचा उद्देश नाही. इथे या मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, ज्यात त्यांना सेवा, समर्पण, सामाजिक बांधिलकीचे आणि उद्योगाचे वेगवेगळे संस्कारसुद्धा मिळतात. मित्रांनो, हा पॉडकास्ट तुमच्या मुलांसोबत शेवटपर्यंत नक्की ऐका. माझा मित्र अमोल भिलेगावकर याचे मनपूर्वक आभार. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत अशोक देशमाने, स्नेहवानचे फाउंडर. अशोक भाऊ हे एक शेतकरी कुटुंबातून आले आहेत आणि त्यांनी गरजू शेतकरी कुटुंबातल्या मुलांना शाळा आणि शिक्षण पुरवण्यासाठी स्नेहवान ही संस्था सुरू केली आहे. महाराष्ट्रातील आणि भारतातील भरपूर मंडळी त्यांना मदत तर करतेच, पण अमेरिकेत स्थित आपली मराठी मंडळी सुद्धा त्यांना भरपूर आर्थिक मदत आणि सहकार्य देतात. तर वेलकम टू अमेरिकन भाऊ. नमस्कार अमेरिकन भाऊ, कशा आहात तुम्ही? मजेत मजेत. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या चॅनलसाठी वेळ दिलात. पहिले तर तुमचे मनापासून आभार की तुम्ही अमेरिकेहून खास जेव्हा भारतात आलात तेव्हा तुम्ही स्नेहवानला भेट दिलीत आणि अमेरिकेच्या सगळ्या बांधवांसोबत आम्हाला संवाद साधायची संधी दिली. आपण मागच्या वर्षी पण प्रयत्न केला, पण काही कारणांमुळे ती आपली भेट झाली नाही अमेरिकेमध्ये. तुम्ही मागच्या वर्षीच आला होता आणि वेगवेगळ्या सिटीजला तुम्ही तिथे भेट दिली. पण मला फार छान वाटलं आज तुम्हाला भेटून आणि एक ट्रिप सुद्धा घेऊन. तर आपल्या प्रेक्षकांसाठी अशोक भाऊ, तुम्ही महाराष्ट्रातून कुठून आणि स्नेहवानची सुरुवात कशी झाली? मी महाराष्ट्रातून परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका आहे, तिथे माझं छोटं गाव आहे. तिथे माझा जन्म झाला. माझं बालपण, शिक्षण सगळं तिकडेच गेलं. माझे आई वडील दोघेही शेतकरी आहेत, त्यामुळे खूप कष्टातून माझं बालपण गेलं. परभणी जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग आहे, त्यामुळे लहानपणापासून 2 रुपये 5 रुपयासाठी आमची शिक्षणासाठी मारामारी व्हायची आणि आई वडील खूप काबाड कष्ट करायचे. पण पाणी नसल्यामुळे, पाऊस न पडल्यामुळे शेती पिकायची नाही आणि त्याच्यातून मग माझं 10वीपर्यंत शिक्षण गावात झालं. 11वी-12वीला मी स्वतः काम करून शिकलो. परभणीमध्ये मी राहत असताना गॅरेजवर काम केलं, ट्रकवर काम केलं आणि शाळेमध्ये असताना स्वामी विवेकानंदांचे विचार मला खूप प्रेरित करून गेले की आपण काहीतरी चांगलं जगायला पाहिजे, काहीतरी चांगलं करायला पाहिजे. आणि मग त्याच्यापुढे हळूहळू एक कविता लिहायची आवड निर्माण झाली. आपण नुसते शब्द लिहितोय किंवा आपण नुसती कविता लिहितोय, मग काय करायला पाहिजे? तर मुलांना शिकवायला वेळ द्यायला पाहिजे. मग तिथं शनिवारी रविवारी सुट्टी असली की मुलांना शिकवायचो. कॉलेजमध्ये असताना खूप चांगले लोक मला भेटले, ज्या लोकांनी मला शिक्षणासाठी मदत केली, मला फीस भरण्यासाठी मदत केली आणि एक तो कृतज्ञता माझ्या मनात होती. आणि मग मास्टर्स करत असताना माझं कम्प्युटरमध्ये मास्टर्स झालं आणि मास्टर्स करत असताना बाबा आमटेंचे विचार माहीत पडले आणि मग त्यांच्या विचारांनी खूप प्रेरित झालो की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. आपल्याकडे जे नाही आहे याच्यावर रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा आपण समाजाला चांगला उपयोग कसा होईल, आपण समाजाला काय चांगलं देऊ शकतो, हा विचार आपण करायला पाहिजे. आणि मग मास्टर्स झाल्यानंतर मी विप्रोमध्ये जॉबला लागलो. IT मध्ये जॉबला लागल्यानंतर वयाच्या दुप्पट तिप्पट पगार सुरू झाली आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर हे सगळी इथलची चकाचौंध पाहायला मिळाली. त्याच्या अगोदर मी पुणे कधी पाहिलेलं नव्हतं. आमच्याकडे ज्या गावातून मी आलो त्या गावामध्ये 10-20 हजारासाठी लोक आत्महत्या करायचे, लेकरांचे शिक्षण थांबायचे, मुलींचे लग्न मोडायचे. आणि मग जिथे मी IT जॉबला लागलो तिथे 10-20 हजार रुपये लोक एका रात्रीत उडवायचे. आणि ते कल्चरल डिफरन्स किंवा जो भारत आणि इंडियामधला जो खूप मोठी दरी आहे ती मला तिथं अनुभवायला मिळाली. आणि मग असं वाटलं की आपल्या पगारीतून आपण गावच्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी तसं मदत करायला लागलो. आणि मग तशी मी मदत करत असताना हळूहळू बेसिक समस्या समजायला लागल्या की मुलांचे ॲडमिशन शाळेत असतात, पण ते 8वीपर्यंत पासच करत जायचे, त्यामुळे 7वी-8वीच्या मुलाला ABCD येत नाही, 1-2 येत नाहीत. शिक्षणाचा स्तर खालवत चालला आहे आणि दुष्काळ 3-3, 4-4 वर्षाचा असतो. त्या पिरियडमध्ये 13, 14, 15मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला. माझ्या गावात एक आत्महत्या झाली. माझ्या गावामध्ये आजूबाजूला खूप सारे लोक गाव सोडत होते. गाव सोडत असताना मी त्यांना म्हटलं की तुम्ही गाव सोडताय, पण ह्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार? आज जर ही मुलं नाही शिकले तर उद्या ह्या चक्रातून हे बाहेर पडणार नाहीत. बरोबर. तर ते म्हटलं की साहेब, हा शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे? आत्तापासून काहीतरी कामधंदा करेल, आत्तापासून काहीतरी इटभट्टी काम करेल, कुठं हॉटेलवर काम करेल, 4 पैसे कमवेल आणि रोजगार धंदा निर्माण करेल. त्यापेक्षा वाईट असं काही नाही असं मला वाटलं की आपण उद्या 25 वर्षानंतर कुठेतरी अमेरिकेला सेटल झालेला असू, कुठेतरी बाहेर देशामध्ये सेटल झालेला असू, पण आपलं गाव असेल का नाही माहीत नाही. आपण काहीतरी करायला पाहिजे. मग काय करायचं?
मी नाही तर कोण आणि आज नाही तर कधी या विचारांनी बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, की माझ्या आयुष्यामध्ये जो बदल घडलाय तो शिक्षणामुळे घडलाय. मी जर चांगलं शिकलो नसतो तर मी बी आज कुठेतरी गुरं ढोरवले असते. मी आज चांगला शिकलो त्यामुळे मी चांगल्या पदावर आहे, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला आहे, खूप चांगला पॅकेज मला आहे. त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. जे शेतकरी आत्महत्या करतात, जे लोक गाव सोडतायत दुष्काळामुळे, हालाप्रश्नांमुळे, ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही, त्यांना शिक्षणाची संधी आपण द्यायला पाहिजे. ह्या विचारांनी मग शिक्षणावर काम करायचं ठरलं. मग कधी करायचं तर म्हटलं मग आजच करायचं, उद्या काय होईल माहीत नाही. लग्न झालेलं नव्हतं, 25 वर्ष वय होतं आणि वयाच्या दुप्पट तिप्पट पगार होती. तर म्हटलं आपल्या पगारीतून जे शक्य होईल ते आपण करायचं. आपल्या पगारीतून जेवढं शक्य होईल तेवढे मुलं आपण सांभाळायचे. आणि मग साधारणतः 20 मुलांची जबाबदारी घेऊन स्नेहवनची सुरुवात झाली, की आपण एक स्नेहवन नावाचा असा प्रकल्प चालू करायचा, ज्याच्या माध्यमातून ह्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना हक्काचं घर मिळेल, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, चांगला आहार मिळेल, उत्तम सुविधा मिळतील. ज्या चांगल्या घरच्या मुलांना ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा इथे मिळतील. आणि मग 2015 मध्ये स्नेहवनची सुरुवात झाली. वा. आणि पहिल्या वर्षीच 20 मुलांना घेऊन तुम्ही सुरुवात केली? हो, पहिल्या वर्षी 20 मुलांना घेऊन गेलो. तेव्हा मी 25 वर्षाचा होतो असे. वा वा वा, खरंच फार प्रेरणादायी सुरुवात आहे. आता भरपूर मी बघतोय, स्नेहवनला मला विश्वजितने टूर दिली, भरपूर साऱ्या फॅसिलिटीज आहेत. हे आता जे दिसतंय 15 ते 24 9 वर्ष हा प्रवास, ऑब्व्हियसली आता आम्हाला जे दिसतंय ते तुमच्या अथक परिश्रमाचे फळ दिसतात. तुम्हाला ह्या प्रवासात डेफिनेटली काही ना काही अडचणी आल्या असणार, तर अशा काही अडचणी तुम्ही शेअर करू शकता का? असंख्य अडचणी होत्या. जेव्हा स्नेहवन सुरू केलं तेव्हा 10 बाय 10च्या 2 रूममध्ये आम्ही राहायचो. एका रूममध्ये 18 20 मुलं झोपायची. सुरुवातीला 9 महिने नाईट शिफ्ट करत केलं. रात्री जॉब करायचा, दिवसा सगळं हे करायचं. आणि मग तेव्हा लग्नाचा विषय घरात निघाला की आता लग्न करायचंय. आणि मग लग्नाचा विषय घरात निघाला तर सगळ्यात मोठी ती अडचण होती की आता आपल्यासोबत लग्न कोण करेल. आणि मी म्हटलं उद्या जर लग्न केल्यानंतर नोकरी सोडावी लागली तर ते बायकोला धोका द्यायल्यासारखं होईल. आणि मग दोन्हीपैकी एकच निवडायचं ठरलं. आणि मग मी पूर्ण वेळ नोकरी सोडायचा निर्णय घेतला. पूर्ण वेळ नोकरी सोडल्यानंतर मग परत जास्त समस्या निर्माण झाल्या, की जे अगोदर मुली देण्यासाठी मागं होते लोक, त्या लोकांनी फोन बंद केले. ज्या मुली अरेंज मॅरेज करायला तयार होत्या त्या मुलींनी अरेंज मॅरेज करण्यास नकार दिला. लव्ह मॅरेज तर करायचा संबंधच नव्हता, कारण की इतके लेकरं सांभाळणारी कोणी कधी भेटलीच नाही. आणि मग दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या. त्या 15 दिवसामध्ये मुलगी बघायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. आणि मग तिथे अर्चना नावाच्या मुलीला आम्ही पाहायला गेलो. तर अर्चना नावाच्या मुलीला पाहायला गेल्यानंतर तेव्हा तिचं वय होतं 19 वर्ष, माझं वय होतं 25 वर्ष. तर तिला सांगितलं की बाबा आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची, ह्यासाठी लग्न करावं लागेल. सोमवारी मुलगी बघायला गेलो, शुक्रवारी तिनं होकार दिला. 5 दिवसात आमचं लग्न झालं. 3 दिवसामध्ये आम्ही परत स्नेहवनमध्ये आलो. आणि स्नेहवन म्हणजे काय, तर 10 बाय 10च्या 2 रूम. तो लग्नाचा प्रश्न कसा बसा मिटवला. पांडुरंगाच्या कृपेनं आमचा संसार सुरू झाला. मग तिथे संसार सुरू झाला तर मग 2017 मध्ये 25 मुलं झाले. त्या 30 लोकांचा स्वयंपाक बायको एकटी करायची. 19व्या-20व्या वर्षी 30-40 लोकांचा स्वयंपाक करत असताना तिला प्रचंड शारीरिक मानसिक ताण यायचा. आणि एका रूममध्ये 18 मुलं झोपत असताना त्यांना तिथे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागायचं. आम्ही पण तिथे कुटुंब एकत्रच राहायचो. आम्ही ठरवलं होतं की आपण आयुष्यभर मुलांमध्ये राहायचं, मुलांमध्ये खायचं. आणि बायकोने ते ॲक्सेप्ट केलं होतं की आयुष्यभर कोणती तक्रार नाही करायची, यासाठी आपल्याला लग्न करावं लागेल. तिनं ते ॲक्सेप्ट केल्यानंतर मग तिथे कामाच्या लोडमुळे तिचं मिसकॅरेज झालं. 30-40 लोकांचा स्वयंपाक ती एकटीच बनवायची. आणि त्या ताणामुळे आमचं पहिलं बाळ आम्हाला गमवावं लागलं. आणि मग तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्या आयुष्यामध्ये असा काळा दिवस का आला. आपण कधीच कोणाचं वाईट नाही केलं, पण मग हे आपल्या आयुष्यामध्ये असा दिवस आल्यानंतर आपल्याला आता ह्याला तोंड देणं गरजेचं आहे. आम्ही त्या समस्येतून बाहेर पडणार, त्या समस्येतून कसं बसं हे करणार, की त्या ट्रीटमेंटला आम्ही त्या डॉक्टर कुलकर्णींकडे म्हणून आहेत गृहस्थ, त्यांच्याकडे आम्ही गेलो. डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांचं मोठं हॉस्पिटल होतं भोसरीमध्ये, कुलकर्णी हॉस्पिटल म्हणून. तर त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला गेल्यानंतर ते म्हणले, ते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता. म्हटलं हो. आणि मग तिथून त्यांनी आमचा प्रवास बघायला सुरुवात केली. परत 2018 मध्ये प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली. 1.5 किलोचं आमचं बाळ होतं. 1.5 किलोच्या बाळानं जन्म घेतल्यानंतर 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. आणि ते डॉक्टर म्हणले की ह्या 10 बाय 10च्या 2 रूममध्ये तुम्ही बाळाला घेऊन झोपू नका, याला इन्फेक्शन होईल, याला बाकीच्या गोष्टींच्या अडचणी येतील, तुम्ही काही करून याला वेगळं ठेवा. तर मी म्हटलं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एक शपथ घेतली की आपण आयुष्यभर मुलांमध्ये राहू, आपण आयुष्यभर मुलांमध्ये खाऊ. तर आमच्या बाळाला घेऊन पण आम्ही मुलांमध्येच राहणार, आम्ही मुलांना सोडून राहणार नाही. तर ते म्हणले ठीक आहे, तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही करा. आणि मग आम्ही परत मुलांमध्ये राहायला लागलो. आणि मग त्या बाळाला तिथे 10 बाय 10च्या 2 रूममध्ये ठेवताना आम्हाला फार मोठं संकट होतं की आपल्या ह्या बाळाला जर काय झालं तर आमचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं, आईवडिलांनी आम्हाला सोडलं असतं, असंख्य अडचणी निर्माण झाल्या असत्या.
माझे आई वडील गावचं सगळं शेतीवाडी सोडून माझ्यासाठी पुण्यात राहायला होते. सगळी लग्न अगोदरचा सगळा स्वयंपाक 20 लोकांचा आई करायची, बाकीचे कामं वडील करायचे. आणि अशा असंख्य समस्या होत्या आमच्या आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर मग हळूहळू त्या समस्यांना आम्ही तोंड द्यायला सुरुवात केली. खरंच फार म्हणजे कष्टातून तुम्ही आज जे काही आपल्याला दिसतंय ते निर्माण केलंय. तर आता मुलांना घेऊन मला असं वाटतंय की भरपूर इथं काही ना काही परिक्रम चालू असतात, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. हां, त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही भोसरीमध्ये 10x10च्या 2 रूममध्ये राहत होतो, तर मग तिथे ज्या डॉक्टर रवींद्र कुलकर्णींकडे आमच्या बाळाचं अबॉर्शन झालं होतं, दुसऱ्या बाळाची आमची प्रीमॅच्युअर बेबी डिलिव्हरी झाली होती, ते डॉक्टर कुलकर्णी आमच्या आयुष्यामध्ये देवासारखे आले. त्यांनी प्रचंड मोठा मदतीचा हात आम्हाला दिला. जेव्हा आमचं काम त्यांना समजलं तर ते म्हटले की बाबा तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही चांगला प्रयत्न करताय. तर मी म्हटलं सर तुम्ही आमच्याशी जोडलं जावं अशी आमची इच्छा आहे. तर ते म्हटले कशा प्रकारे जोडलं जावं. तर मी म्हटलं आम्हाला जागेची फार अडचण आहे. तर त्यांनी म्हटलं की त्यांचं असं माऊलीच्या आळंदीच्या पुढे एक छोटं कोयाळी म्हणून गाव आहे, त्या कोयाळी फाट्याच्या तिथे त्यांची जमीन आहे. तर त्या जमिनीचा तुम्हाला तिथे काय उपयोग होतो का बघा. तर आम्ही जमीन बघितली तर तिथे सगळं जंगल होतं. त्या जंगलामध्ये येड्या बाबळीची झाडं होते सगळे, आजूबाजूला 2 किलोमीटर कुठेही घर नव्हतं. पण मी म्हटलं की आपल्याला ह्या इतक्या शहराच्या जवळ जर आपल्याला काही जर करायचं असेल तर आपल्याला मोठी जमीन असणं फार गरजेची आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमची जमीन आवडली तर तुम्ही आम्हाला मदत करावी. तर ते म्हटले मग तुम्ही कशा प्रकारे मदत पाहिजे. तर मी म्हटलं आम्हाला जागेची फार अडचण आहे. तर त्यांनी त्यांच्या आईच्या नावानं ही 2 एकर जागा, जवळपास 2 ते 3 कोटी रुपयाची जागा आम्हाला दान केली. आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संकट आले त्या संकटांना आम्ही 2 हात केलं. कधीही त्याच्यातून शॉर्टकट घेतला नाही, कधी त्याच्यातून माघार घेतली नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये संकट येतात तेव्हा तेव्हा तुम्ही असं समजायला पाहिजे की हे संकट पांडुरंगाने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सक्षम करण्यासाठी पाठवलेत. तुम्ही जर त्याच्यातून हार मानली, तुम्ही जर त्याच्यातून बॅकआउट केलं तर तुम्ही खूप मोठी संधी गमावत असता. तर कधी जेव्हा तुम्हाला परिश्रम करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे की हे जे परिश्रम आहेत याच्यातून खूप काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे. आणि आम्ही मग परिश्रम घ्यायला सुरुवात केली. त्यांनी ही जी जागा आम्हाला 2 एकर दान केली त्याने आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडला. जेव्हा आमच्या बाळाचं अबॉर्शन झालं होतं तेव्हा आम्ही ईश्वराला नाव ठेवत होतो की आमच्या आयुष्यामध्ये असा काळा दिवस का आला. आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही. आमच्या आयुष्यामध्ये असा काळा दिवस देण्याचं कारण काय. पण जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट येतात तेव्हा तेव्हा ईश्वराला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असतं. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी मोठं गमावता त्याच्यापेक्षा मोठं तुमची वाट बघत असतं. त्यामुळे कधीही नैराश्यामध्ये नाही जायला पाहिजे, कधीही थकायला नाही पाहिजे, कधीही विश्वास गमावून चुकीचा मार्ग नाही निवडायला पाहिजे. चांगल्या मार्गावर जर तुम्ही चालत असाल तर विश्वासाने त्या चांगल्या मार्गावर चालत राहायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही निरंतर चालत राहता तर तेव्हा तुम्ही अशा ठिकाणी पोहोचता जिथं खूप साऱ्या लोकांचं स्वप्न असतं की मला इथे पोहोचायचं, पण ते लोक हार मानतात आणि बॅकआउट करतात. आणि मग जे विजेते असतात किंवा जे काहीतरी चांगलं आयुष्यामध्ये मिळवतात त्या लोकांनी फक्त परिश्रम घेतलेले असतात, चांगुलपणावर विश्वास ठेवलेला असतो. आणि मग आम्ही त्या विश्वासाने ही जी आम्हाला जागा मिळाली त्या जागेवर आम्ही 2019 मध्ये राहायला आलो. जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तर इथे सगळं जंगल होतं, येड्या बाबळीची झाडं होते. हे छोटंसं पत्राचं घर उभं करून आम्ही इथे आलो. इथं आल्यानंतर बायकोला म्हटलं की तू किती लोकांचा स्वयंपाक बनवशील. तर ती म्हणली जेवढे तुम्ही सांभाळाल तेवढ्यांचा स्वयंपाक मी बनवेल. आणि मग इथे 50 मुलं निवासी झाली 2019 मध्ये. तोच तर 20 चे 50 25-30 चे 50 मुलं निवासी झाली इथे. आणि सगळ्या 50 लोकांचा स्वयंपाक बायको इथं चुलीवर बनवायची. ह्या जंगलामध्ये इथं गॅस मिळायचा नाही, दूध मिळायचं नाही, लाईट मिळायचं नाही, पाणी मिळायचं नाही, काहीच नव्हतं. हे गाव तेव्हा नव्हतं, काहीच नव्हतं तेव्हा. हे सगळं आता मागच्या 5 वर्षात डेव्हलपमेंट झाली आहे. जेव्हा आम्ही इथं राहायला आलो तेव्हा इथं कोणतीही सुविधा नव्हती. LPG सिलेंडर सुद्धा इथे यायचं नाही, 10 किलोमीटर लांब जाऊन आळंदीहून आणावं लागायचं. इथे लाईटचं कनेक्शन सुद्धा आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये नव्हतं. आम्ही दिवे लावून इथं राहायचो. बिबट्या, साप, विंचू आम्ही इथून जवळून बघायचो. आणि या संघर्षाच्या काळामध्येही आम्ही तिथंही पण हार मानली नाही. आम्ही म्हटलं की आम्हाला ही जे संकट आयुष्य ईश्वराने दिलेत किंवा इथं लाईट नाही, पाणी नाही, ह्या असुविधा आहेत, पण ह्या असुविधा नसून ह्या आमच्यासाठी संधी आहे की आम्ही इथं चांगलं काहीतरी निर्माण करू शकतो, आम्ही काहीतरी चांगलं काम करू शकतो. आणि मग ज्या ज्या समस्या आम्हाला आल्या त्या समस्येवरून आम्ही पळ काढला नाही. त्या समस्येचे आम्ही 2 हात केले आणि त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केलं. मग इथे लाईट निर्माण केली. इथे आम्हाला लाईट नसायची तर आम्ही पूर्ण प्रकल्प 100% सोलारवर केला. वा. इथे जवळपास आता 70 किलोवॅटचा सोलार प्लांट आहे. इथे आम्ही मग एका गाईपासून गौशाळा चालू केली. इथे मुलांना दूध मिळायचं नाही, तर आज जवळपास 20 गिरगाई आहेत ज्यांचं मुलांना A2 मिल्क खायला असतं. इथे मुलांना बायको 50 लोकांचा स्वयंपाक चुलीवर करायची, तर इथे मुलांना आम्ही गॅस निर्माण करायला शिकवलं. बायोगॅसचा प्रकल्प आम्ही इथे लावला.
तर जवळपास 100 मुलांचं नॅचरल पद्धतीने सगळा स्वयंपाक इथे बनतो. एवढा गॅस निर्माण आम्ही इथं आता करतो. इथं फक्त खाऊपिऊ घालणं आणि सांभाळणं हा उद्देश नव्हता, तर बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटी चांगल्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये जी मिळते त्या सगळ्या सुविधा इथं मिळावा असं आम्हाला वाटायचं. त्यामुळे मग आम्ही इथं जवळपास आता 11 प्रकारच्या लॅब्स आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभे केलेत. इथं मुलांसाठी आम्ही सायन्स लॅब उभी केली आहे, इथं मुलांसाठी आम्ही फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स लॅब उभी केली आहे, इथं मुलांसाठी आम्ही म्युझिक सेंटर उभं केलं आहे, इथं मुलांसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्रऱ्या उभ्या केल्या, ज्याच्यामध्ये भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आहे, जिच्यामध्ये 2000 इंग्लिशचे पुस्तक आहेत, सुसज्ज असे ग्रंथालय आम्ही इथं निर्माण केले. त्याच्यानंतर इथं मुलांना वेगवेगळे उद्योग शिकवावे. आम्हाला असं वाटतं की वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सिकर्स, वी वॉन्ट टू क्रिएट जॉब क्रिएटर्स, किंवा त्यांनी पुढे जाऊन एंटरप्रेन्योर बनावं, त्यांनी आपापल्या गावामध्ये जाऊन स्वतःचे उद्योग चालू करावे असं आम्हाला वाटतं. तर मग आम्ही इथे त्यांना अन्न वस्त्र निवाऱ्याचे 3 प्रकारचे उद्योग शिकवतो, ज्याच्यामध्ये मुलांना गारमेंट इंडस्ट्री कशी असते, फॅशन डिझायनिंग काय असतं, हे आम्ही इथं 20 शिलाई मशीन घेतल्या, ते मुलांना इथे शिकवतो. त्यानंतर मुलांना हे जे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना कांदा कसा उगवायचा माहिती आहे, मसाला कसा उगवायचा माहिती आहे, तेल कसं उगवायचं माहिती आहे, तर त्याची मॅन्युफॅक्चरिंग आम्ही त्यांना इथे शिकवतो. वेगवेगळ्या 5 प्रकारच्या मशीन आम्ही इथे घेतल्या. डॉक्टर कलाम ॲग्री एंटरप्रेन्योरशिप सेंटर आम्ही इथे चालू केलं, आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे इथे लहान मुलांचा माइंडसेट घडवण्यासाठी आम्ही इथं काम करतो. बऱ्याच वेळेस काय होतं की उद्योग हा तुम्हाला कोणीतरी चुकून उद्योगामध्ये पडतं किंवा मजबुरीने उद्योग काहीतरी धंदा चालू करतं. तर आम्हाला असं वाटतं की ह्या मुलांनी छोट्या खेड्यामध्ये जाऊन उद्योग चालू करावा. जिथे कांदा जास्त उगवतो त्या शेतकऱ्याने आपली भाजी करण्यासाठी मसाला किराणा दुकानातून आणायची काय गरज आहे, त्याने तिथे मसाला स्वतःला बनवायला शिकायला पाहिजे. जिथे शेंगदाणे मोठ्या प्रमाणात उगवतात तिथे तेल बनवायला शिकवलं पाहिजे, जिथे टोमॅटो मोठ्या प्रमाणात उगवतो तिथे टोमॅटो केचप बनवायला शिकवायला पाहिजे, आणि हे एज्युकेशन सिस्टीममध्ये असायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही इथे 5 प्रकारच्या मशीन घेतल्या. कांद्याचा मसाला बनवणं, चिप्स बनवणं, पापड बनवणं, डाळ बनवणं, तेल काढणं, हे सगळं आम्ही, मसाले बनवणं, हे सगळं आम्ही इथे मुलांना शिकवतो. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग मुलांना इथे करायला शिकवायला चालू केली आम्ही इथे. त्यानंतर जवळपास 200 प्रकारचे वेगवेगळे फळझाडं आम्ही इथं लावले. त्याच्या माध्यमातून मुलांना इथे फळबागा निर्माण करणं ते शिकवलं. त्याची कटिंग छाटिंग हे लहानपणापासून मुलांना आम्ही इथे शिकवतो. जवळपास सगळ्या प्रकारच्या केळी आम्ही इथे लावल्या, नारळ आम्ही इथे लावले. त्यानंतर आम्ही मुलांना इथे डेअरी फार्मिंगच्या बरोबर, ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बरोबर डेअरी फार्मिंग सुद्धा शिकवतो. मुलांनी लहानपणापासून दूध काढणं, दुधाचं पनीर बनवणं, पनीरच्या भाज्या बनवणं, ह्या 3 प्रकारचे उद्योग मुलांना इथे शिकवले जातात. त्यानंतर मग इथे ज्या लॅब्स आम्ही बनवल्या त्याच्या माध्यमातून मुलांना इथे प्लंबिंग, इलेक्ट्रॉनिक्स पासून रोबोटिक्स पर्यंत सगळं शिक्षण इथे दिलं जातं. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही इथे राहायला आलो होतो 9-10 महिन्यामध्ये आलो, आणि 9-10 महिन्यामध्ये लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर असंख्य अडचणी निर्माण झाल्या. लॉकडाऊनमध्ये जवळपास 30-40 मुलं घेऊन आम्ही इथे राहिलो, आणि मग त्याच्यामध्ये एकही मुलाचं शिक्षण आम्ही थांबू दिलं नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही अजून आजूबाजूच्या काही मुलांना मदत करायला सुरुवात केली. आम्ही एक वंचित ग्राम नावाचा प्रकल्प चालू केला, ज्याच्या माध्यमातून आम्ही भीक मागणाऱ्या, भंगार जमा करणाऱ्या लेकरांच्या शिक्षणासाठी काम चालू केलं. त्याच्यानंतर एक ज्ञानछत्र नावाचा प्रकल्प चालू केला, ज्याच्या माध्यमातून आम्ही आदिवासी लेकरांच्या शिक्षणासाठी काम चालू केलं. त्याच्यानंतर आम्ही एक फिरता दवाखाना इथे चालू केला, ज्याच्या माध्यमातून आजूबाजूच्या लोकांना मोफत प्रशिक्षण दर महिन्याला इथं दिलं जातं, हेल्थ चेकअप इथं केला जातो. त्यानंतर इथे आम्ही एक नवचेतना नावाचा प्रकल्प चालू केला, ज्याच्या माध्यमातून इथे बंगाली वर्कर्स असतात त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्ही इथे काम करतो, त्यांना मदत करतो. आता साखर शाळा नावाचा एक कन्सेप्ट आहे आमचा, ज्याच्या माध्यमातून इथे आता 6 महिने ऊसतोड कामगार येतात ह्या सीझनमध्ये, दिवाळीनंतर. तर ते जवळपास मार्चपर्यंत इथे ह्या भागात असतात. तर त्यांच्या लेकरांसाठी आम्ही 6 महिने मोफत शिक्षण इथे घेतो, त्यांना ब्लँकेट देतो, त्यांना बाकीच्या गोष्टी देतो. हे तर उपक्रम असंख्य चालू असतात. पण मग इथे मुलांना, जसं तुम्ही मगाशी म्हटले की इथे मुलांना घडवण्यासाठी आम्ही मुद्दाम प्रयत्न करतो. फक्त खाऊपिऊ घालायचा आणि सांभाळायचा हा आमचा उद्देश नाही आहे. काहीतरी शेल्टर आहे किंवा काहीतरी अनाथ आश्रम आहे अशा कन्सेप्टवर स्नेहवन काम करत नाही. तर स्नेहवनमध्ये आता 100 लोक एकत्र राहतात, एकत्र खातात, एकत्र जेवतात. त्यांच्या सर्वांगीण विकासावर आम्ही इथे काम करतो. मग सर्वांगीण विकास म्हणजे नेमकं काय आहे, तर त्याच्या बुद्धीचा, त्याच्या मनाचा, त्याच्या शरीराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी बुद्धीला चांगलं खाद्य मिळावं हा आमचा उद्देश असतो. त्यामुळे मग मागच्या 9 वर्षामध्ये आम्ही स्वतः इथे टीव्ही बघत नाही, आणि मागच्या 9 वर्षामध्ये आमचे मुलंही इथे टीव्ही बघत नाहीत. इथे आज 70-80 मुलं राहतात, पण एकही मुलगा मोबाईल वापरत नाही, एकही मुलगा मोबाईलवर गेम खेळत नाही, कोणाचं इंस्टाग्रामला अकाउंट नाही, कोणी फेसबुकला नाही, कोणी सोशल मीडियावर नाही, सगळे त्याच्यापासून लांब आहेत. मग मुलं काय करतात, तर 1 मूवी 1 बुक नावाचा कन्सेप्ट असतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं असतं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवला जातो. पण ज्याला पिक्चर पाहायचा आहे त्यानं पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. मग वाचन आमच्याकडे खूप होतं. वाचत असताना त्यांनी
ते वाचलं का नाही वाचलं कसं कळेल? मग रिंगण म्हणून एक ऍक्टिव्हिटी असते, संध्याकाळी सगळी मुलं गोल रिंगणात बसतात आणि मग ज्यानं जे पुस्तक वाचलं त्याच्यावर त्याने 5 मिनिटं बोलायचं असतं की आज तू काय वाचलंस. तर मग तो उभा टाकतो. जो मुलगा खेड्यातून आलेला असतो, ज्याला स्वतःचे शब्द उच्चारता येत नाहीत, ज्याला टॉयलेटमध्ये व्यवस्थित बसता येत नाही, ज्याला ब्रश व्यवस्थित करता येत नाही, तो मुलगा सुरुवातीला ततमम करतो आणि 6 महिन्यानंतर तो मुलगा, जसं तुम्हाला आता विश्वजितने पूर्ण प्रकल्प फिरून दाखवला, तो मुलगा 20-20, 30-30, 40-40 जणांच्या टीमला 1-1 तास आमच्या प्रकल्पाचा गायडन्स करतो. त्याचा आत्मविश्वास इतक्या लेवलला जातो. आणि असं ओपन आहे की तर मुलं बाहेरूनच आला की त्याला असं वाचण्याची गुढी लागावी, त्यामुळे असे ओपन केलेली आहे लायब्ररी आणि ही भारतातली पहिली इंग्लिश कंटेनर लायब्ररी आहे. आणि मग त्याची मॅनेजमेंट स्किल डेव्हलप व्हावी, त्याच्या लिडरशिप क्वालिटी डेव्हलप व्हाव्या, त्याच्या सॉफ्ट स्किल डेव्हलप व्हाव्या, यासाठी हा सगळा प्रकल्प मुलं रन करतात. फॉर दी पीपल बाय दी पीपल नावाची कन्सेप्ट असते, ज्याच्या माध्यमातून हा पूर्ण प्रकल्प मुलं रन करतात. ज्याच्यामध्ये एक जण अकाउंट सांभाळतो, एक जण स्टोअर डिपार्टमेंट सांभाळतो, एक जण किचन डिपार्टमेंट सांभाळतो, एक जण फायनान्स सांभाळतो, एक जण लायब्ररी सांभाळतो, एक जण मुलांना जेव घालतो, एक जण मुलांना शाळेत नेऊन सोडतो, एक जण मुलांना आंघोळ घालतो. हे सगळं मुलं करतात. आणि ह्याच्या माध्यमातून मुलांना एक जबाबदार नागरिक कसं घडवता येईल, एक चारित्र्य संपन्न तरुण समाजाला कसा देता येईल, ह्यासाठी आम्ही इथं प्रयत्न करतो. त्यामुळे हे स्नेहवनचं हे वेगळेपण आहे. आता माझं वय आता 34 वर्षे, बायकोचं वय 26 वर्षे आणि 100 लेकरांचे आम्ही मायबाप आहोत. तर हे मला असं वाटतं की तुम्ही जसं अमेरिकेचे भाऊ आहात, तर तसं आम्ही इतके 100 लेकरांचे भाऊ आहोत इथे असे. Yes. मला कौतुक याचं वाटतं अशोक भाऊ की मुलांचा सर्वांगीण विकास एकदम खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांना मॅनेजमेंट स्किल शिकवतात. आणि नॉर्मली शाळांमध्ये कसं असतं की थेरॉटिकल नॉलेजवर फार भर असतो, पण तुमचं प्रॅक्टिकल नॉलेजवरही तेवढाच एम्फसिस आहे. ती गोष्ट मला फारच छान भावली. जसं विश्वजितने सगळं आम्हाला दाखवलं आणि विश्वजित प्रत्येक ठिकाणी सांगत होता की हे मुलंच हे मॅनेज करतात, मुलं रन करतात किंवा मुलंच ही झाडं मुलं लावतायत, त्याची काळजी घेत आहेत. तो जो प्रकार आहे तो मला सगळ्यात जास्त भावून गेला. डेफिनेटली. आणि मला काय वाटतं की जेव्हा तुम्हाला एखादा जबाबदार नागरिक तयार करायचा आहे, तेव्हा तुम्ही त्याच्यावर जबाबदारी देणं फार गरजेची आहे. आता मी मागच्या 2 महिन्यापूर्वी 1 महिना अमेरिकेला आलो होतो. तर अमेरिकेची मला सगळ्यात चांगली गोष्ट काय भावली, तिथे मुलांना 14व्या वर्षानंतर बाहेर ढकलून दिलं जातं. चिमणी पिलाला खोप्याच्या बाहेर ढकलते, स्वतःहून ढकलते. जोपर्यंत त्याच्या पंखांना खरचटत नाही, त्याच्यातून रक्त येत नाही, तोपर्यंत त्याच्या पंखामध्ये बळ येणार नाही. मला असं वाटतं की ॲटलिस्ट या मुलांनी बाहेर जाऊन कुठेतरी काम करण्यापेक्षा या मुलांना इथे जबाबदारी देणं फार गरजेची आहे. जमानाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगू का काय येतं, प्रत्येक जण आपापलं कर्तव्य व्यवस्थित पार पडत नाही. ही सगळ्यात मोठी जबाबदारी. तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचं गरज नाही. आज पोलीसवाला असेल, वकील असेल, कोणता दवाखाना असेल, डॉक्टर असेल, सरकारी यंत्रणा असेल, त्यांनी फक्त त्यांचं 9 तास जर व्यवस्थित काम केलं ना, एक्स्ट्रा काहीच द्यायची गरज नाही. पण आपल्याकडे काय होतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कामचुकारपणा पाहायला मिळतो. बरोबर. की ज्याला जी जबाबदारी दिली आहे ना, त्याला वाटतं की मला हे काय करायची गरज नाही, त्याच्यातून शॉर्टकट कसा घेता येईल, त्याच्यातून कमीत कमी याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये ते काम कसं थातूर मातूर करून संपवता येईल, कमीत कमी कष्टामध्ये कसं करता येईल, ह्या गोष्टीसाठी जास्त भर दिला जातो. आणि मग मला असं वाटतं की आपण जर जपानचा विचार केला, आपण जर इस्रायलचा विचार केला, आपण जर बाकीच्या चीनचा विचार केला, या राष्ट्रांसोबत जेव्हा आपण भारताची कम्पेअर करू, भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारत हा तरुणांचा देश आहे, भारताला आज सगळ्यात मोठी महासत्ता बनण्याची संधी आहे. पण तो महासत्ता कधी बनणार, जेव्हा हा प्रत्येकाला आपला वाटेल. या प्रत्येक नागरिकाने जेव्हा लहानपणापासून एक शपथ घेतलेली असते की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर ती शपथ कृतीमध्ये उतरणं फार गरजेची. की प्रत्येकाला हा भारत देश माझा वाटणं फार गरजेचं आहे का नाही. हा देश माझा आहे, ही झाडं माझी आहेत, हा रस्ता माझा आहे. हा रस्ता माझा म्हटल्यानंतर आपण तिथे थुंकणार नाहीत. हा देश माझा म्हटल्यानंतर आपण रस्त्यामध्ये कुठेतरी घाण करणार नाहीत. ही नदी माझी म्हटल्यानंतर आपण नदीमध्ये कचरा टाकणार नाहीत. हे आपलेपणा, हे माझेपणा येणं फार गरजेचं आहे. ती जबाबदारी येणं फार गरजेची. आणि मग एक विद्यार्थी म्हणून जेव्हा पालक मी म्हणून त्याच्याकडे जेव्हा बघतो, तो एक विद्यार्थी जेव्हा मला घडवायचा असतो, त्या विद्यार्थ्याला मी चांगल्या संध्या देतोय. पण जेव्हा पालक म्हणून माझ्या मुलाला मी घडवण्याचा प्रयत्न करतो, तर तो एक समाजाचा चांगला नागरिक बनावा ह्या प्रत्येक पालकाला वाटत असतं. पण तो नागरिक चांगला कधी बनणार, तर त्याला त्याच्या कर्तव्याची जेव्हा कर्तव्याची जेव्हा त्याला जाणीव राहील की हे माझं कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे. मी जेव्हा हे स्नेहवनचं काम चालू केलं, मी जेव्हा मुलांसाठी काम चालू केलं, तेव्हा मला असं वाटलं की आपण जेव्हा म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर हे देशाप्रती माझं कर्तव्य आहे, समाजाप्रती माझं कर्तव्य. ही कुठलीही समाजसेवा नाहीये. सेवा तर त्याच्या पलीकडची असतील. मी सामान्य माणूस आहे, माझं हे कर्तव्य मी पार पाडतोय. त्या भावनेने मी हे काम करतो. आजही मातृभूमीची सेवा म्हणून आम्ही हे काम करतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने
ते जर जबाबदार नागरिक घडवण्यासाठी काम केलं तर खूप चांगला देश पुढे जाऊ शकतो. आणि मग अमेरिकेतून मी काय शिकलो तर तिथे मुलांना 14व्या वर्षापासून बाहेर काम करण्याची संधी दिली जाते, इक्विलिटीवर फोकस केला जातो. त्यानंतर किती श्रीमंत मुलगा असेल, किती श्रीमंत त्याचं घर असेल, तर तो मुलगा 14व्या वर्षा 15व्या वर्षापासून कुठेतरी हॉटेलमध्ये काम करतो, वेटरचं काम करतो, त्याला त्याचा कमीपणा वाटत नाही, कारण तिथे रिस्पेक्ट दिला जातो कामाला. आज आपल्याकडे हॉटेलमध्ये काम करायचं म्हटलं तर त्याला कमीपणा समजलं जातं. 14व्या वर्षानंतर जर 14व्या वर्षापर्यंत जर 14 ते 18 वर्षामध्ये मुलाला कामाला लावलं तर बालमजुरी समजली जाते. तर मला असं वाटतं की जिथे निसर्गाने तुम्हाला तिथे कॅपॅसिटी वाढवून दिली आहे, तर तुम्हाला ते कुठे शोषण होत असेल, कुठे चुकीच्या मार्गाने एखाद्या मुलाचं बालशोषण होत असेल तर तुम्ही नक्कीच तो कायदा तिथे लावा. पण मला असं वाटतं की शाळा कॉलेजने एज्युकेशन सिस्टीममध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. जपान एज्युकेशन सिस्टीममध्ये 1ली ते 4थी पर्यंत मुलांना एथिक्स प्रिन्सिपल शिकवले जातात, मुलांना स्वच्छतेचं महत्त्व शिकवलं जातं, लहानपणी पूर्ण शाळा मुलं स्वच्छ करतात. आपल्याकडे जर मुलांना शाळा स्वच्छ करायला लावली तर बालक त्याच्यावर केस करतील, पॅरेंट्सच त्याला हे करतील. मग तुम्हाला स्वतःला पॅरेंटिंग म्हणून ही टिप्स फार महत्वाची आहे की तुमच्या मुलांच्या पंखांमध्ये जर बळ आणायचं असेल तर त्याला तुम्हाला खोप्याच्या बाहेर ढकलून द्यावं लागेल. त्याला जबाबदार नागरिक म्हणून जर त्याला सांभाळायचं असेल किंवा त्याला जबाबदार नागरिक म्हणून जर समाजाला अर्पित करायचं असेल तर त्याला तुम्हाला जबाबदारी द्यावी लागेल, आहे का नाही. 18 वर्षानंतर तुम्ही त्याला म्हणताय आपण लायसन देणार, पण इथं 14व्या 15व्या वर्षापासून प्रत्येक पालक त्याच्या हातामध्ये 2 व्हीलर देतो, प्रत्येक पालक हातामध्ये 4 व्हीलर देतो. तर मग त्या कायद्यामध्ये बदल होणं फार गरजेचे आहे, शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणं फार गरजेचे आहे. ट्रॅफिकचे रूल्स तुम्ही 18 वर्षानंतर शिकून काय फायदा नाही. ट्रॅफिकचे रूल्स तुम्ही 5वी 6वीला शिकवणं फार गरजेचे आहे. 5वी 6वी मधून ते जे लाईफ स्किल्स आहेत, जिथं समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून तो वावरणार आहे, त्या स्किल्स एज्युकेशन सिस्टीममध्ये असणं फार गरजेचे आहे. तुम्हाला तुर्किस्तानचा भूगोल, मध्ययुगीन इतिहास, इजिप्तची ममी शिकून काही फायदा होणार नाही. ह्या गोष्टी आम्हाला असं वाटतं की आमच्या पद्धतीने आम्ही इथे सुधाराव्या. आमच्या पद्धतीने आम्ही 10वी 12वी झाल्यावर प्रत्येक मुलाला इथे 4 व्हीलर शिकवतो, फोटोग्राफी शिकवतो, कुकिंग शिकवतो, त्याला दूध काढायला शिकवतो, त्याला हे सगळं स्किल्स आम्ही इथे शिकवतो. त्याला प्रत्येक गोष्टीचं तिथे ट्रेनिंग देण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतो. उद्या जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहील, जेणेकरून त्याला समाजाचं हित अहित कळेल, त्याला स्वतःचं हित अहित कळेल, तो कुठेही व्यसनामध्ये वाहत जाणार नाही, तो कुठेही आकर्षणांमध्ये वाहत जाणार नाही. आणि त्यामुळे हे काम जे आहे ते समाजाच्या सहकार्यानं चालू आहे. आम्ही फक्त निमित्त आहोत. समाजातले डॉक्टर कुलकर्णींसारखे खूप चांगले माणसं आमच्या पाठीशी उभे राहिले, ज्यांनी लॉकडाऊनच्या नंतर आम्हाला ह्या मोठ्या मोठ्या इमारती बांधून दिल्या. ह्याच्यातला एकही रुपया आमच्या बापाचा नाहीये, सगळं समाजाच्या मदतीने हे सगळं उभं राहिले. आज एवढ्या कमी वयामध्ये, एवढ्या कमी काळामध्ये महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी संस्था ही आज आहे जी इतक्या लवकर समाजाने तिला उचलून धरलं. पण त्याच्यामध्ये तुमचे कर्मही असतात. तुम्ही किती आस्थेनं, किती प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या कष्टांना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करता, तुम्ही तुमच्या कर्मांना न्याय देण्याचा प्रयत्न करता, तुम्ही तुमच्या कर्तव्याला न्याय देण्याचा प्रयत्न करता. या सगळ्या गोष्टी त्याच्यात मॅटर करतात. आणि मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे मुलांमध्ये पण ऍड करण्याचा प्रयत्न करतो. असं आजही आम्ही इथे 10 बाय 10च्या पत्राच्या रूममध्ये राहतो. आजही आम्ही ठरवलं की आमचे 1ली ते 4थीचे जे मुलं आहेत ते इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये जातात ना, तर मग आपल्या मुलीला सुद्धा आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकायचं. आणि आमच्या पहिलीच्या मुलीला आम्ही जिल्हा परिषद गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टाकलं इथे, आणि ती सगळ्या मुलांसोबत चांगलं शिकते. आम्हाला वाटलं की ती कुठे शिकते यापेक्षा ती काय शिकते हे फार महत्वाचं आहे. तिला एक चांगला माणूस बनवण्यासाठी ज्या काय गोष्टी पाहिजे असतात त्या आम्ही सगळ्या तिला इथे शिकवतो. उद्या तिला 5वी पर्यंत इंग्लिश नाही बोलता आले तरी आम्हाला त्याची काही अडचण नाही. फारच सुंदर. जेव्हा तुम्ही सुरू केलं होतं 2015 पासून, आता काही मुलं कॉलेज वगैरे मध्ये गेली असेल, काही ग्रॅज्युएट झाले असेल, त्यांच्याबद्दल जरा ऐकूयात सक्सेस स्टोरीज. नक्कीच. सक्सेस स्टोरी तीच असते की जेव्हा आपला मुलगा आपल्याला चांगला पुढे कुठेतरी जाताना दिसतो, पालक म्हणून आणि गुरु म्हणून त्या गोष्टीचा आनंद असतो. तर आमचे बरेच मुलं बाहेर पडले. मागच्या 9 वर्षामध्ये आतापर्यंत 200च्या वर मुलांना आम्ही सहकार्य केलं, आणि त्याच्यामधले जवळपास आता खूप चांगले मुलं, एक जण फर्ग्युसन कॉलेजला आता शिकतोय, 3 जण BCA करतायत, त्याच्यानंतर एक जण BCom करतोय, एक जण इथेच हॉटेल मॅनेजमेंटच्या फर्स्ट इयरला आहे. मागच्या वर्षी 10वीचा निकाल लागला तर 87% 86% मुलांना मार्क पडले. भलेही आम्ही त्या मार्किंग सिस्टीमवर फोकस करत नाही, तरी पण मुलं खूप चांगल्या परफॉर्म करत आहेत. त्यानंतर एक मुलगा आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स झाला आणि मागच्या जानेवारीमध्ये त्याला हैदराबादला चांगला जॉब लागला. एक जण BCom झाला, त्याला जॉब लागला. तर मला असं वाटतं की आता ही जी आमची छोटी छोटी पिलं होती त्यांच्या पंखांमध्ये आता बळ येत आहे, ते आता आकाशामध्ये उंच भराऱ्या घेत आहेत, आणि त्यांनी अशाच भराऱ्या घ्याव्या. आम्हाला त्याच्यातून काही नाही पाहिजे. आम्ही परत दुसरे छोटे पिलं आणणार, त्या पिलांना घडवण्याचं काम करणार, त्या पिलांमध्ये पंखामध्ये बळ आणण्याचं आम्ही काम करणार. जसेही ते मोठे होतील त्यांना परत ह्या घरट्याच्या बाहेर काढणार, त्यांच्या पंखामध्ये बळ येण्यासाठी त्यांना या समाजाला समर्पित करणार. क्या बात आहे. वा, व्हेरी नाईस. स्नेहवनच्या
पुढचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोला. आता जसं तुम्ही बघितलं की आम्ही मुलींसाठी काम चालू केलं मागच्या वर्षी. आता 15-20 मुली आहेत, 55-60 मुलं आहेत. मागच्या वर्षी काही चांगल्या लोकांच्या सहकार्याने आम्ही इथे 100 मुलांचं वसतिगृह आत्ता बांधले. त्यानंतर 100 मुलींचं वसतिगृह आम्ही इथं बांधले. तर पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 200 निवासी मुलं इथं होतील, ज्याचा प्रचंड ऑपरेशनल कॉस्ट आम्हाला इथे लागणार आहे. ज्याच्यामुळे असंख्य अडचणींना मात करत करत आम्ही ठरवलं की आपण जास्तीत जास्त मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणायचं, त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि मग असे खूप सारे मुलं आहेत की ज्यांना राहायला घर पाहिजे, पौष्टिक आहार पाहिजे, उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहिजे, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी कोणीतरी प्रयत्न करणारा त्यांच्या पाठीशी पाहिजे. तर आम्हाला असं वाटतं की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढचं काळ आम्हाला काम करायचं. पुढच्या 5 वर्षामध्ये कमीत कमी 200 निवासी मुलांना आम्ही इथे सांभाळणार आहोत. याच्यामध्ये तुमच्यासारख्या सगळ्यांचं नक्कीच सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला इथे लागेल. पांडुरंग आमच्याकडून काय काय काम करून घेईल ते त्याला माहिती आहे, पण जे कर्तव्य ईश्वराने आम्हाला दिले ते कर्तव्य आम्ही निष्ठेने पार पाडू असं आम्हाला वाटतं. पांडुरंगाच्या कृपेने नक्कीच सगळं होईल. आता आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला काही मदत करायची असेल स्नेहवनला, तर ते कशा प्रकारे मदत करू शकता? स्नेहवनचं तुम्ही इंस्टाग्रामला स्नेहवनचं पेज आहे, फेसबुक, ट्विटर, तुमचं लिंक्डइन सगळ्यावरती स्नेहवनचा प्रेझेन्स आहे. गुगलवर तुम्ही अशोक देशमाने नाव टाकलं तरी माझा नंबर येतो. आणि वेबसाईट आहे स्नेहवनची, तर याच्यावरती तुम्ही जाऊन तिथे सगळे प्रकल्पाची माहिती घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर स्नेहवनशी जोडले गेलात, तुमच्यासारखे माणसं जर स्नेहवनच्या पाठीशी उभे राहिले, एक सहकारी म्हणून तुम्ही आमच्या या कामामध्ये जोडले गेलात, तर आम्हाला खूप आनंद होईल. तन मन धनाने 3 प्रकारे मदत करता येते. तन म्हणजे तुम्ही एक तर फिजिकली इथे येऊन शिकू शकता, किंवा तुम्ही जिथे जिथे ज्या ज्या क्षेत्रात काम करताय तिथे तुम्ही 4 लोकांपर्यंत हे काम पोहोचण्यासाठी मदत करू शकता. जसं तुम्ही ह्या ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे आम्हाला 4 लोकांपर्यंत काम पोहोचण्यासाठी मदत केली, तर अशा प्रकारे तुम्ही ते स्प्रेड करण्यासाठी मदत करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे मनाने तुम्ही आमच्यासोबत तुमच्या सदिच्छा देऊ शकता. तुमच्या 4 मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, कलिग्जला, कंपनीमध्ये ते सांगण्यासाठी मदत करू शकता. आणि धनाने, मग धनामध्ये आर्थिक स्वरूपात तुम्ही स्नेहवनला डायरेक्ट मदत करू शकता. याच्यामध्ये स्नेहवनला भारतातून मदत केली तर त्याला इन्कम टॅक्सचा फायदा मिळतो, आणि अमेरिकेमध्ये सुद्धा इन्कम टॅक्सचा फायदा मिळतो. तर त्या सगळ्या माहिती आहे. बेनिविटी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती मॅचिंग होतं, तर तिथेही स्नेहवनला व्हेरीफाय केलेलं आहे. चॅरिटी ॲड फाउंडेशनने स्नेहवनला व्हेरीफाय केलेलं आहे. त्याच्यानंतर IDRF म्हणून आहे, महाराष्ट्र फाउंडेशन आहे, या सगळ्यांना स्नेहवनने व्हेरीफाय केलेलं आहे. तर त्यांच्या थ्रू पण स्नेहवनला तुम्ही मदत करू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वस्तुरूपात स्नेहवनला मदत करता येते. तुम्ही इथे भारतात असाल, भारताच्या बाहेरून इथं अमेरिकेहून किंवा बाहेरच्या देशातून तुम्ही स्नेहवनला भेट द्यायला आलात, तर तुम्ही वस्तुरूपात स्नेहवनला मदत करू शकता. ज्या डेलीच्या वस्तू स्नेहवनला लागतात, किराणा माल असेल, बाकीच्या खायच्या प्यायच्या वस्तू असतील, मेडिकल असेल, मुलांचे स्टेशनरी असेल, याच्यामध्ये आर्थिक रूपात. तर मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही प्रकारे मदत करा, फक्त तुम्ही एकदा स्नेहवन बघायला या. स्नेहवन बघायला आल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद आणि समाधान लाभेल त्या गोष्टीने तुम्ही स्नेहवनला जोडलं जा. तुम्ही 1 रुपया दिला तरी तो आमच्यासाठी आशीर्वाद असणार आहे. ती पांडुरंगाची कृपा आमच्यावर असणार आहे की तुम्ही तुमच्या स्वकष्टातून जे मिळवलंय ते तुम्ही 1 रुपया आम्हाला देताय, तर त्याचं सत्कारने लावणं हे आमचं कर्तव्य असेल. पण मग तुम्ही फक्त स्नेहवनला जोडलं जावा, स्नेहवनला बघायला यावं, हे आमची विनंती असेल. भरपूर सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी ना माणूस कधी कधी बिचकतो, कारण त्यांना असं एक मनात भीती असते की अरे जो पैसा आपण देतोय तो खरंच त्या योग्य कार्यासाठी वापरण्यात जातोय का, हे कुठेतरी त्यांना ती एक शंका असते. डेफिनेटली. हे कसं आहे माहिती आहे का, की मला असं वाटतं की नाण्याला 2 बाजू सगळ्या जगामध्ये आहेत. जेवढं तुम्ही समाजामध्ये चांगुलपणा तुम्हाला अनुभवला येईल तेवढाच वाईटपणा पण आहे. या क्षेत्रामध्ये खूप वाईट माणसं आहेत जिथे तुम्हाला चुकीच्या गोष्टीने तुमचा गैरफायदा घेतला जाईल, तुम्हाला तुमच्याकडून पैसे उकळण्याचं काम केलं जाईल. पण मला असं वाटतं की त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणतोय की तुम्ही आधी 1 रुपयाची मदत करण्या अगोदर तुम्ही स्नेहवनला पाहायला या. जसं आज तुम्ही एवढी मोठी आम्हाला मदत केली, पण तुम्ही स्नेहवन बघितलं फिरून, तुम्ही अनुभवलं, तर मला असं वाटतं की जोपर्यंत तुमच्या आतमधून तो आवाज येत नाही की स्नेहवनला दिलेला 1 रुपया हा सत्कारने लागतोय, तोपर्यंत तुम्ही मदत नका करू. तुम्ही बघायला या. तुम्ही आज अमेरिकेत आहात, तुम्हाला मदत करायची, तर तुमचे नातेवाईक पुण्यामध्ये असतात, मुंबईमध्ये असतात, तुम्ही रविवारी त्यांना भेटायला पाठवा, डायरेक्ट पाठवा, आम्हाला फोन सुद्धा करू नका. डायरेक्ट त्यांनी स्नेहवनला गुगलवर टाकलं स्नेहवन ऑफिशियल की त्याचं मॅप येतं, मॅप टाकायचं आणि डायरेक्ट संस्थेला भेट द्यायची. ॲक्च्युअलमध्ये काय चालतंय, कसं चालतंय डोळ्याने बघायचं, 2 दिवस मुक्कामाला राहायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्या कष्टाचा 1 रुपया तिथे द्यायचा. तर इतक्या आत्मविश्वासाने आम्ही काय सांगतोय की आम्हाला असं वाटतं की तुम्ही एकदा जोडले गेले ना तर ते कायमस्वरूपी जोडले जावे. येस. आणि तुम्ही दिलेला 1 रुपया जेव्हा तोपर्यंत तुम्हाला असा विश्वास येत नाही की तुम्ही दिलेला 1 रुपया सत्कारने लागते, तोपर्यंत तुम्हाला अंतर्मनातलं समाधान मिळणार नाही. दान हे सत्पात्री जावं, ज्याला गरज आहे, जिथे त्याचा उपयोग होईल तिथेच ते द्यावं, कुठेही ते देऊ नये. त्यामुळे दानाला शास्त्रामध्ये व्याख्या आहे की दान कुठं द्यावं. तर मला असं वाटतं की जे लोक हे ऐकतील, ज्यांना इच्छा आहे की मदत करायची,
त्यांनी त्याचे अनुभव वाचावे. आज रिव्ह्यूज असतात. आज जवळपास 600च्या वर लोकांनी तिथे अनुभव तुमच्या गुगलवर लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर असंख्य न्यूजपेपरने कव्हर केलेले. याहोने आमच्यावर 2दा स्टोरी लिहिली. USA टुडेने आमच्यावर स्टोरी कव्हर केलेली आहे. तुमच्या इथलच्या भारतातल्या हिंदुस्तान टाइम्स पासून सगळ्याच न्यूजपेपरवाल्यांनी, अमर उजाला असेल, हिंदुस्तान टाइम्स असेल, नॅशनल असतील, स्टेट लेवलचे लोकसत्ता असतील, सगळ्यांनी स्टोऱ्या कव्हर केल्या. असंख्य 100पेक्षा जास्त पुरस्कार आम्हाला मिळालेत. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनने 2019 मध्ये आम्हाला तिथे अमेरिकेत बोलवलं होतं. मराठी कट्टा जर्मनीने आम्हाला पुरस्कार दिलेला आहे. आणि खूप सारे चांगले रिअल हिरो म्हणून आमचा विवेक ओबरायने त्या ZTV वरती सुद्धा सत्कार केलेला. पूर्ण 1 तासाचा शो त्यांनी आम्हाला डेडिकेट केला होता. इंडियात बेस्ट ड्रामेबाज म्हणून शो होता त्यांचा. तर असे असंख्य गोष्टी ज्या आहेत, सह्याद्रीवर मुलाखती झालेल्या आहेत चांगल्या चांगल्या. मृणाल कुलकर्णी सारखे लोक, मृणाल कुलकर्णी असतील, प्रकाश आमटे असतील, डॉक्टर रवींद्र कोले असतील, डॉक्टर तात्याराव लहाने असतील, असे पद्मश्री लोक स्नेहवनला भेट देऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर तुमचे खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, डॉक्टर माशेलकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांचे आशीर्वाद आम्हाला लाभले. त्यांनी स्नेहवनला भेट दिली. ते म्हणले की माझ्या आयुष्यातली, जगातली आयुष्यातली सगळ्यात सुंदर सकाळ ही आहे जी मी स्नेहवनला आलो. वा. की ज्या ज्या अडचणी माझ्या आयुष्यात मला आल्या, त्या अडचणी तुम्ही मुलांच्या आयुष्यातून काढून टाकल्यात, त्यांना सुंदर भविष्य देत आहे. तर अशा चांगल्या लोकांचे आशीर्वाद आम्हाला लाभतात. हे आमचं भाग्य आहे. आता जर आपल्या प्रेक्षकांपैकी एखादा तरुण तुमच्या ह्या प्रवासाने त्याला प्रेरणा मिळाली आणि त्याला सोशल कॉज साठी काहीतरी करायचंय, अशा तरुणाला किंवा तरुणीला तुम्ही काय सल्ला द्याल? मला वाटतं की तरुणांनी आपले डोळे उघडे ठेवून प्रवास करायला पाहिजे. आपले डोळे उघडे असतील की आपल्याला प्रश्न दिसतील. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही स्नेहवनलाच येऊन इथे वेळ द्यावा, तर तुम्ही नक्की आवर्जून स्नेहवनला या, भेट द्या. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातली 2 महिने, 1 महिना, 1 वर्ष आपल्याला स्नेहवनमध्ये येऊन सेवा द्यायची, तर तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत ओमिनी, ज्या आहेत श्रीलंकेमधून आणि त्या इथे स्नेहवनमध्ये या विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवतात. थँक्यू सो मच ओमिनी. हाऊ हॅज बीन युअर एक्सपिरियन्स विथ स्नेहवन सो फार? So it's been a great experience so far. Like, it's a different world when you come here. You get to spend time with the kids and you learn things from the kids itself. And it's a different kind of joy where you get to play with them, you get to teach them, and they make you happy and you feel like this is actually pure happiness when you come here. It's a different kind of feeling. Wow. पण तुम्हाला जर इथे येता येत नसेल असेल, तुम्हाला आजूबाजूला ज्या समस्या दिसतात त्या समस्येवर तुम्ही काम करा. तुमच्या गावामध्ये, जिथून तुम्ही आलात, जिथं तुमचं जन्मस्थान आहे, त्या गावामध्ये ज्या समस्या दिसतात त्याच्यावर काम करा. महिलांच्या समस्या आहेत, सरकारी शाळांच्या समस्या आहेत, तुमच्या मुलींच्या समस्या आहेत, तुमच्या लेकरांच्या आरोग्याच्या समस्या आहेत, असंख्य समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. काय जे करता येईल तुम्ही ते करा. स्वदेश पिक्चर बघितल्यानंतर तो सायंटिस्ट इथं आला, त्यानं त्या गावाचे प्रश्न सॉल्व्ह केले. मला असं वाटतंय की आपल्या परीने समाजातली एक जरी समस्या दूर झाली तरी बी आपलं जीवन कृतार्थ झालं असं तुम्ही समजायला पाहिजे. प्रत्येकाने 1 मूल 1 झाड लावलं तरी खूप झालं. 1 मुलाला, 1 अशिक्षित माणसाने 1 अशिक्षित लेकराला जर शिक्षण दिलं तरी किती मोठ्या समस्या संपतील बघा बरं. ह्या जगामध्ये अशिक्षित कोणी राहणार नाही, कारण की शिक्षित लोक तेवढे आहेत, अशिक्षितांची संख्या कमी आहे. पण शिक्षित लोक आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला तयारच नाही आहेत. शिक्षण होईपर्यंत आपल्याला वाटतं की चांगली नोकरी लागावी, चांगली नोकरी लागली की आपल्याला वाटतं चांगलं अजून पॅकेज वाढावं, अजून पॅकेज वाढलं की आपल्याला वाटतं नाही आता मग आपलं मस्त घर व्हावं, घर झालं की आपल्याला वाटतं गाडी व्हावी, गाडी झाली की आपल्याला वाटतं आता पुण्यात नाही राहायचं, आता अमेरिकेला जावं. बरं, अमेरिकेत बी घर झालं, गाडी झाली, अजून मोठं झालं. थांबायला पाहिजे, कुठेतरी थांबायला पाहिजे. ही ईश्वराची जी माया आहे ना, तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला संपू देणार नाही. तुमच्या अगोदर पण हे जग होतं, तुमच्या नंतर हे जग असणार आहे. तुम्ही ह्या प्रवासामध्ये काही काळापुरते आलेले आहात. तुमच्या आजोबाचं नाव तुम्हाला माहित असतं, त्यांच्या आजोबाचं नाव माहित असतं का? नाही. संबंधही नसतो काही आणि फरकही पडत नाही तुम्हाला काही. तुम्ही आज डोळे झाकले ना, ह्या जगाचं कुठेही तिळमात्रही काय अडणार नाही. तुम्ही एक दिवस मरणार आहात ना, हे तुम्हाला पक्क माहित आहे. मग काहीतरी चांगलं करा ना. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू बिफोर यू डाय? हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारला पाहिजे. मग आपलं ध्येय काय आहे? तर व्हॉट शुड बी द अल्टिमेट गोल ऑफ युअर लाईफ? गादी पाहिजे का झोप पाहिजे? तुम्हाला जर झोप पाहिजे असेल तर झोप तुम्हाला कुठेही लागेल, आणि गादी पाहिजे असेल तर गादीवर झोप लागेल की नाही हे माहित नाही. बरं, तुम्ही पडल्यानंतर अशी अपेक्षाच नाही ना. आज लॅम्बोर्गिनी जरी तुम्ही घेतली तरी त्याच्या पुढची कोणतीतरी गाडी निघणार परत, आहे की नाही? स्पेस जेट निघेल काहीतरी. थांबायचं कुठे हे कळायला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे कोणाच तरी आयुष्यामध्ये परिवर्तन व्हावं, आपल्यामुळे आयुष्य कोणाच तरी बदलावं, कोणाच तरी आयुष्यात आपल्यामुळे काहीतरी चांगले दिवस यावे, हे प्रयत्न करायला पाहिजे. ते जर केलं नाही तर तुमचं धन सत्कारणे लागेल, तुमचं आयुष्य सत्कारणे लागेल, तुमचा वेळ सत्कारणे लागेल, नाही तर काय नाही. हे अस्तित्व माणसाला, प्रत्येकाला, तरुणाला कळायला पाहिजे की जीवनाची सत्यता काय, ती सत्यता पचवता यायला पाहिजे. त्याच्यातून नैराश्यात न जाता त्याच्यात सकारात्मक ऊर्जेचा वापर करून समाजाच्या हिताचे कामं व्हायला पाहिजे. तसं असेल तर कितीही मोठ्या नैराश्यातून तुम्ही बाहेर पडू शकता, कितीही मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर पडू शकता. जॉब गेला तर लोक आत्महत्या करतात. जॉबचं काय असतं?
जॉब दुसरा मिळवता येईल. नाहीच मिळवलं तर रामदेव बाबाकडे जा, तिथे तुम्ही तिथे आश्रमात जाऊन राहा, स्वतःच्या आयुष्याचा सत्कारणी लावा, स्पिरिच्युअल जर्नी चालू करा. मला असं वाटतं की नैराश्यात अजिबात जायला नाही पाहिजे. तरुणांनी व्यसनाकडे सुद्धा नाही जायला पाहिजे. आजकाल मी बघितलं अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त व्यसन केले जातात. तर मला असं वाटतं की आपलं हे जे शरीर आहे, एखाद्याची वस्तू जेव्हा तुम्ही आणता तर तेव्हा जेव्हा त्याला वापस द्यायची असते, तुम्ही ती बिघडून देता, खराब करून देता की चांगली वापस द्यावी असा प्रयत्न करता? चांगली वापस द्यावी असा प्रयत्न करता ना. तर मग हा देह तुम्हाला किरायाने भेटलेला आहे का नाही? तुम्ही आज 25चे, उद्या 50चे होणार, उद्या 60चे होणार, 80चे होणार आणि तुमचं हे संपून जाणार. तर तुम्हाला हे वापस द्यायचंय. तर हे कोणीतरी निसर्गाची पंचमहाभूतापासून हे शरीर बनलेलं आहे, त्याला चांगलं द्यावं ना. त्याला खराब करून द्यायचा अधिकार नाही तुम्हाला. तुम्ही जर त्याला खराब करून दिला तर त्या अकाली तुमची मृत्यू होईल किंवा अकाली तुम्हाला कॅन्सर सारखे रोग होतील. त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहायला पाहिजे, है का नाही? जास्तीत जास्त चांगलं ध्येय आयुष्यात ठेवायला पाहिजे. चांगलं सत्कारने वेळ कसा लागेल हा बघायला पाहिजे. आपलं धन आपण जे कमवतोय त्याच्यातला 10% भाग बाजूला काढून प्रत्येकाने मदत करायला पाहिजे, कुठं का असं. 10% हे शास्त्रामध्ये सांगितलेलं की 10% भाग काढून तुम्ही कंपल्सरी मदत करायला पाहिजे. कुठेही करा तुम्ही, स्नेहवनलाच करावं असं नाही. जिथे तुम्हाला वाटेल तिथे करा. स्वतः बनवा, स्वतः खाऊ घाला, काही करा, पण 10% भाग. मग तो वेळेचा पण 10% भाग आहे. 24 तास ईश्वराने तुम्हाला दिलेत ना. जगातल्या खूप साऱ्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यवान आहात की आज तुमच्या झोपेतून डोळे तुमचे उघडले. तर तुम्ही ईश्वराला धन्यवाद कसं द्यावं? त्याला तर काही नाही पाहिजे. निसर्गाची हानी होऊ नये. ज्याला पर्यावरणात आवडते त्याने झाडं लावा, ज्याला शिक्षण आवडते त्याने मुलांना शिक्षण द्या, ज्याचं कुठेतरी असं वाटतं की भुकेलेला अन्न द्या, भुकेलेला अन्न द्या. तर मित्रांनो, हा होता अशोक भाऊ आणि स्नेहवन यांचा जबरदस्त प्रेरणादायी असा हा प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही मी अपेक्षा करतो. आणि जर आवडला असेल तर तो तुम्ही तुमच्या मित्रमंडळीमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये प्लीज शेअर करा. आणि जर जमलं तर पुण्याजवळील स्थित स्नेहवनला नक्की भेट द्या आणि तुमच्या स्वतःच्या डोळ्याने अशोक भाऊंचं आणि स्नेहवनचं कार्य बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.